नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांकरता भरती निघालेली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत प्रकल्पग्रस्तांसाठी क आणि ड गटाच्या ज्या जागा आहेत त्या शासन निर्णयानुसार सरळ सेवा पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि यासाठी लास्ट दिनांक जो आहे अर्ज सादर करण्याचा तो आहे 30 जानेवारी 2025 पर्यंत. ज्यात जी ॲडव्हर्टाईज झालेली आहे ती ॲडव्हर्टाईज झालेली आहे 30/12/2024 आणि 30/1/2025 पर्यंत. या संकेतस्थळ जे दिलेलं आहे mpkv.ac.in या संकेतस्थळावरती ते भरायचं आहे. सो ह्या संदर्भामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. सो गट क या प्रकारामधील ह्या संवर्गातील एकूण जागा आहेत त्या म्हणजे 241 पद आहेत. सो आपण पदाचे नाव बघूया आणि एकूण पदसंख्या किती आहे त्याकरता वेतनमान आपणास किती देण्यात येईल ते बघूया. सगळ्यात पहिलं पद आहे ते म्हणजे वरिष्ठ लिपिक म्हणजे सिनियर क्लार्क हे पद आहे. याकरिता एकूण पदसंख्या आहे ती म्हणजे 241 पदं. याचं वेतनमान जे आहे ते आपल्याला 25,500 ते 81,100 रुपये इतकं देण्यात येईल. याकरता तुम्हाला हे डिटेल जाहिरात मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. दुसरं जे पद आहे ते लघुटंक त्याला स्टेनो टायपिस्ट आहे. एकूण 3 पद आहे त्याच्यामध्ये 25,800 ते 81,100 रुपये इतकं मानधन देण्यात येईल. तिसरं पद आहे लिपिक निटंक लेखक क्लार्क कम टायपिस्ट. एकूण 40 पद आहेत. याकरिता 19,900 ते 63,200 इतके त्याला वेतनमान आहे. त्यानंतर प्रमुख तालिकाकार म्हणजे ग्रंथालय म्हणजे चीफ कॅटलॉगर जो आहे त्यासाठी 3 पद आहेत. 29,200 ते 92,300 इतकी पदं याच्यामध्ये भरायची आहेत. इतक्या जागा आहेत. पदाचे नाव आहे निर्गमन सहाय्यक ग्रंथालय. याची 2 पदं आहेत. याच्यामध्ये 21,700 ते 69,100 एवढे तुम्हाला वेतन मिळणार आहे. कृषी सहाय्यक ॲग्रिकल्चर असिस्टंट 45 जागा आहेत. एकूण 25,500 ते 81,100 इतकं वेतन आहे. त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक लाईव्ह स्टॉक सुपरवायझर एकूण 2 पदे आहेत. 25,500 ते 81,100 इतकं मानधन देण्यात येईल. त्यानंतरचं कनिष्ठ संशोधक सहाय्यक ज्युनियर रिसर्च असिस्टंट याची 62 पदे आहेत. याकरिता 35,400 ते 1,12,400 इतकं वेतन देण्यात येईल. त्यानंतर सहाय्यक संगणक असिस्टंट जो आहे त्याची 1 पद आहे. 25,500 ते 81,100 इतकं मानधन आहे. त्यानंतर आरेखक ड्राफ्ट्समॅन त्याचे 2 पदं आहेत. त्याच्यामध्ये 29,200 ते 92,300 इतकं वेतन देण्यात येईल. अनुरेखक म्हणजे ट्रेसर त्याची 4 पदं आहेत. त्याच्यात 21,700 ते 69,100 इतकं मानधन देण्यात येईल. त्यानंतर वरिष्ठ यांत्रिक सिनियर मेकॅनिक 2 पदं आहेत. 25,500 ते 81,100 इतकं वेतन त्याचे आहे. तांत्रिक सहाय्यक टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकल याची 1 पद आहे. 29,200 ते 92,300 इतकं त्याला वेतन आहे. त्यानंतर प्रक्षेत्र तांत्रिक म्हणजे फार्म मेकॅनिक 2 पदे आहेत. 25,500 ते 81,100 मानधन आहे. जोडारी फिटर 2 पदे आहेत. 25,500 ते 81,100 इतकं आहे. अवतारी फाउंडमॅन याचे 2 आहेत. वॅकन्सी 25,500 ते 81,100. त्यानंतर ऑडिओ व्हिज्युअल ऑपरेटर 2 पदं आहेत. 25,500 ते 81,100. त्यानंतर वायरमॅन 8 पदे आहेत. 25,500 ते 81,100. त्यानंतर कंपाऊंडर जो आहे वेटरनरी त्याचे 1 पद आहे. 25,500 ते 81,100. त्यानंतर छायाचित्रकार फोटोग्राफरची 3 पदे आहेत. 29,200 ते 92,300 इतकं मानधन आहे. त्यानंतर सुरक्षा अधिकारी असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर 2 पदे आहेत. 29,200 ते 92,300 इतकं मानधन आहे. प्लंबरसाठी 2 पदं आहेत. 19,900 ते 63,200 इतकी मानधन आहे. त्याच्यानंतर मिस्त्री सिव्हिलमध्ये 4 पदं आहेत. 19,900 ते 63,200 इतकं पेमेंट आहे. जुळणीकार कंपोजिटर 1 पद आहे. 21,700 ते 69,100 इतकं मानधन आहे. इलेक्ट्रिशियनची 3 पदं आहेत. 25,500 ते 81,100. तर ड्रायव्हरची 14 पदं आहेत. 19,900 ते 63,200. त्यानंतर ट्रॅक्टर ड्रायव्हर 6 पदे आहेत. 21,700 ते 69,100. त्यानंतर कॉम्प्युटर ऑपरेटर 1 पद आहे. 35,400 ते 1,12,400 इतकं मानधन आहे. आता ड गटातील एकूण पदं जी आहेत ते 546 पदं आहेत. सगळ्यात पहिलं पद आहे लॅबोरेटरी असिस्टन्स. याच्यामध्ये 7 पदं आहेत. 19,900 ते 63,200 इतकं मानधन आहे. ग्रंथालय परिचारक लायब्ररी अटेंडंट त्याची 3 पदं आहेत. 19,900 ते 63,200 इतकं आहे. त्यानंतर काउंटर जो आहे 24 पदं आहेत. त्याच्यामध्ये 16,600 ते 52,400 इतकं त्याचं वेतन असणार आहे. कबंडी मेसन याची 2 पदं आहेत. 16,600 ते 52,400. त्यानंतर माळी कामासाठी 23 लोक लागणार आहेत. 18,000 ते 56,900 इतकं त्यांना पेमेंट देण्यात येईल. सुरक्षा रक्षक सिक्युरिटी गार्ड यासाठी 6 पदं आहेत. 15,000 ते 47,600 रुपये पेमेंट आहे. त्याच्यामध्ये प्रयोगशाळा सेवक नोकर असेल पाल एकूण 2 पदं आहेत. 15,000 ते 47,600 इतकं त्याला मानधन देण्यात येईल. शिपाई पिओन 60 पदं आहेत. 15,000 ते 47,600 इतकं देण्यात येईल.
त्यानंतरनी वॉचमॅन पहारेकरी 54 पदे आहेत, 15,000 ते 47,600 इतकं मानधन आहे. त्यानंतरनी मजूर आहे त्याच्या 365 जागा आहेत, 15,000 ते 47,600 इतकी पद आहे. त्याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, भटक्या विमुक्त जाती इत्यादी आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या लोकांसाठी सुद्धा ह्या जागा याच्यामध्ये निघालेल्या आहेत. आता बघा, याच्यामध्ये पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता, परीक्षा पद्धती कशी आहे आणि त्याचा एकूणच शेरा कसा आहे तो त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहे. गट क ची जी आहे ती 200 मार्काचा पेपर, त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान इत्यादी विषयांचे प्रश्न त्याला विचारले जातील. वरिष्ठ लिपिकासाठी पात्रता आहे, किमान पदवीधर असणं आवश्यक आहे. मराठी, इंग्रजी टायपिंग 30-80 स्पीडने येणं आवश्यक आहे. त्याला पेमेंट आहे 25,500 ते 81,100. आता हे आपण बघितलेलंच आहे पेमेंट. आता तुम्हाला पद आणि त्याची शैक्षणिक पात्रता आणि एकूण किती गुणांची परीक्षा आहे आणि हे याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. लघुटंक लेखक जो आहे त्यासाठी तुम्हाला टायपिंग येणं आवश्यक आहे आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री असणं आवश्यक आहे. 120 मार्काची पेपर होईल तुमचा. त्यानंतरने जो ग्रंथालयमधला असेल ते 200 मार्काचं पेपर होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रंथालयाच्या संदर्भातली पदवी असणं आवश्यक आहे. त्यानंतरने कृषी सहाय्यक जो असेल तो ॲग्रिकल्चरची डिग्री असणं आवश्यक आहे किंवा डिप्लोमा. 200 प्रश्न विचारण्यात येतील. 2 तास वेळ असेल 200 गुणांसाठी. त्यानंतर लाईव्हस्टॉक सुपरवायझर असेल त्याच्यामध्ये पण पशुधन पर्यवेक्षक पदविका तुमची असणं उत्तीर्ण गरजेचं आहे. 200 मार्काची ह्याच्यामध्ये परीक्षा होईल. त्यानंतर कनिष्ठ संशोधन सहाय्यक ह्याच्यामध्ये पण तुमची बॅचलर डिग्री इन रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी असणं आवश्यक आहे. त्यानंतर कॉम्प्युटरच्या निगडीत कुठली डिग्री असणं आवश्यक आहे तुम्हाला, जसं की संगणक अभियांत्रिकी असेल, टेलिकम्युनिकेशन असेल, BA बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, BCA असेल, BBA असेल, त्यांच्यासाठी पण 200 गुणांचा पेपर असेल. आता आरेखक जो आहे त्याच्यामध्ये आरेखक ड्राफ्ट्समन याच्यामधले MCVC सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्यानंतरने तुमचं SSC 10वी असणं आवश्यक आहे. त्यानंतर अनुरेखक जो आहे त्याच्यामध्ये पण 1 वर्षाचं NCVTचं 1 वर्षाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. औद्योगिक विषयामधली ती संबंधित पदवी तुम्हाला असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये वरिष्ठ यांत्रिक, तांत्रिक सहाय्यक, त्यानंतर जोडारी, फिटर, कार्पेंटर ह्याच्यामध्ये वैयक्तिक त्या क्षेत्रातल्या डिग्री असणं तुम्हाला आवश्यक आहे. MCVCचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे किंवा प्रमाणपत्र परीक्षा किमान उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पशुवैद्यकीसाठी BVSC किंवा ॲनिमल हजबंडरीची डिग्री असणं आवश्यक आहे. छायाचित्रकार, फोटोग्राफीसाठी ITI फोटोग्राफीमधलं एक ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यानंतर सिक्युरिटी ऑफिसरसाठी त्याच्यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर उमेदवाराची शारीरिक चाचणी पण होणार आहे याच्यामध्ये, जो सिक्युरिटी ऑफिसर असेल त्याच्यामध्ये. आणि जर माजी सैनिक असेल तर त्याच्या सेवेचं प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये नळ कारागीर आहे, स्थापत्य आहे, वेल्डर आहे, फिटर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, ड्रायव्हर आहे. त्यांना त्या व्यवसायाशी निगडीत असलेले जड वाहन चालक परवाना वगैरे असणं आवश्यक आहे. जर ड्रायव्हर असेल तर त्याच्यामध्ये त्याचं फिजिकल फिटनेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. आता संगणक जर असेल तर त्याच्यामध्ये कॉम्प्युटरच्या निगडीत डिग्री असणं आवश्यक आहे. ट्रॅक्टर जर कृषी यंत्र चालक असेल, ट्रॅक्टर चालवायची परीक्षा, जड वाहन चालवायचा परवाना त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पण ते 200 गुणांची टेस्ट घेण्यात येईल. आता गट ड या गटाची जी परीक्षा आहे तर त्याच्यामध्ये पण 200 गुणांचीच परीक्षा आहे. त्याच्यामध्ये किमान 10वी ते 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा परिचारक वगैरे ही सगळं, शिपाई वगैरे ही पद आहेत. त्याच्यामध्ये पहारेकरी मजूर किमान 7वी 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टींमध्ये तुम्ही एक्सपर्टाईज असणं आवश्यक आहे. सो अर्ज करायची पद्धत त्याच्यामध्ये कशी आहे बघा, 30 तारखेपर्यंत संगणकीकृत पेपरवरती टंकलिखित करून ते अर्ज त्याच्यावरती अपलोड करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये वयोमर्यादा बघा, 18 वर्ष ते कमीत कमी 55 ते 45 वर्षांपर्यंत याचं वयोमर्यादा. SC ST आणि OBCसाठी काही वयोगटाची काही सवलत त्याच्यामध्ये दिलेली आहे. सो ह्याच्यामध्ये बघा आरक्षण कुठल्या ह्याच्यामध्ये कसं येईल हे सगळी माहिती तुम्हाला डिटेल जाहिरातीमध्ये सगळी मिळून जाईल. खेळाडूंचं काय आरक्षण आहे, दिव्यांगांचं काय आरक्षण आहे, त्याच्यामध्ये अनाथांसाठी काय आरक्षण आहे, माजी सैनिकांसाठी काय आरक्षण आहे, भूकंपग्रस्तांसाठी काय आहे, त्यानंतर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी. म्हणतात ह्याची प्रक्रिया फी आपण लक्षात घेऊया. जो खुल्या प्रवर्गासाठी एकूण 1000 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये इतका आहे. आणि ह्याच्यामध्ये DD काढायचा, कोणाच्या नावाने काढायचा आहे तर शुल्क नियंत्रक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या नावाने DD काढायचा आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामधून काढायचा आहे. त्याचा सगळा डिटेल त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. आणि मग परीक्षेचं स्वरूप कसं आहे त्या संदर्भामध्ये सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. तुम्ही डिटेल जाहिरातीमध्ये तुम्ही वाचून घ्या. याच्यामध्ये निवड कशी होणार आहे, ऑफलाईन परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, त्यानंतर त्याची चाचणी कशी होणार आहे, फिजिकल टेस्ट कशा होणार आहेत, त्याच्यानंतरने ह्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटची डायरेक्ट परमनंट भरती असल्यामुळे ह्याच्या सगळ्या निगडीत जे काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या सगळ्या दिलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये अर्ज पाठवण्याचा नमुना कसा आहे बघा, इकडच्या साईडला तुम्हाला फोटो लावावा लागणार आहे. कुलसचिवाच्या नावाने तुम्हाला अर्ज लिहायचा आहे. विषय काय आहे तो लिहायचा आहे. तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा तो लिहायचा आहे. तुमचं नाव, पत्ता,
पत्ता, भ्रमणध्वनी, जन्मदिनांक, त्यानंतर तुमचं जात, प्रवर्ग सगळ्या गोष्टींची इथं लिहायचं आहे. त्यानंतर तुम्ही प्रकल्पबाधित असाल किंवा काय तुमचं त्याच्यामध्ये टिक मार्क करायचे, शैक्षणिक अर्हता तुमची किती आहे, काय आहे, त्यानंतर तुम्हाला कामाचा एकंदरीत अनुभव किती आहे त्यासुद्धा माहिती लिहायची आहे. विवाहित असेल तर विवाहित, अविवाहित असेल तर अविवाहित, तुम्ही डी जो जोडला आहे त्या डीडीचा नंबर त्याच्यामध्ये लिहायचा आहे, तुमची सही करायची आहे ह्याच्यामध्ये, नाव नंबर लिहून सगळ्या गोष्टींचं मेन्शन करून. त्यानंतर तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट्स दिलेले, ट्रू कॉपी सोबत कोणत्या अर्जासोबत डॉक्युमेंट जोडलेले आहेत त्या संदर्भात सुद्धा तुम्ही इनलिस्ट करायचे आहेत, 1 2 3 4 5 आणि सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. आणि तुम्हाला इतकी मुलं आहेत, अपत्य वगैरे, कारण गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये 2पेक्षा जास्त मुलं चालत नाहीत. सो ती किती मुलं आहेत तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचं सही वगैरे केल्यानंतर हा सगळा फॉर्म भरून तुम्हाला कृषी विद्यापीठ राहुरी इथं पाठवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच आम्हाला ह्याचा फीडबॅक देत राहा. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपनच आहे. रोजगार कट्टा या आपल्या नोकरीविषयक माहिती देणाऱ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपले जे कोणी MPSC UPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे जे काही फ्रेंड्स असतील त्या सगळ्यांमध्ये ही माहिती सर्क्युलेट करा. जास्तीत जास्त याच्यामध्ये जागा निघालेल्या आहेत. आपले कृषी पदवीधर असतील त्यांच्यासाठी पण जागा आहेत. नवीन नोकरीच्या संधीसाठी आजच सबस्क्राईब करा रोजगार कट्टा. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.